मत आहे दीपक आबाला द्यावा तिकीट द्यावा. बर त्याला लय वेळा ठेसळला या हम्म. गणपतरावनं बी काही दिवस ठेसळला 10-5 वर्ष. आता गेल्या वर्षी त्याच्यावर दीपक आबा निवडून दिलाय. ह्यावेळेस आता शहाजी बापू मदत करतील का दीपक आबाला? करायला पाहिजे आमचं मत आहे. बर आम्ही त्याला म्हणू हक्कानं गेल्यावर बाबा तुला आम्ही मदत केली, तू आता ह्या बारीन कर, बर असं आम्ही म्हणून हक्कानं बोलू आम्ही त्याला. आणि शहाजी बापू म्हणलं की राजकारणात कुठं शब्द पाळतील असं म्हणलं म्हणजे मग काय करायचं? शहाजी बापूने शब्द नाही पाळल्यावर नाही पडला तर मग काय पर्याय नाही. मग शेवटी काय मग विश्वासघातच आहे की मग मागच्या वेळेला ठरवतं आमच्या देखत ठरलं. तुम्ही ऐकलं होतं का? होय आमच्या देखत काय ठरलं. म्हणलं होतं शहाजी बापू? पुढच्या वेळेला तुला मदत करतो. बर हा आमच्या समोर ठरलेला आहे. तेव्हा आम्ही मत त्याला दिली पुण्याला. पाळतेला शब्द असं वाटतंय का? पाळलं एखाद्या वेळी कशामुळं त्याला जर जाण असली गेल्या बारी तर ते पाळलं एखाद्या वेळा असं मला असं वाटतं. पाळलं असं वाटतं. परत दीपक आबा कशासाठी आमदार व्हायला पाहिजे? दीपक आबाचं काय स्वभाव कसा आहे? त्याचं कामकाज चांगलं आहे, सगळं व्यवस्थित आहे, सगळं दाखता गेला. लहान असो गरीब असो मोठा असो सरसकट लगेच आपलं काम व्यवस्थित आहे. आणि आता जवळजवळ त्याला 10-20 वर्ष असा टोललाय जवळ सारखा. बर काही दिवस गणपतरावनं टोलवला, वरनं दबाव पवारानं त्या टाकायचा, मागे लावायचं, पाक सगळी तयारी केली तरी